आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो। त्या देवतेच्या कुळाची कुलदेवता म्हणतात। आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते। मंडळी, कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता असते। ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा प्रारंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते। मंडळी, कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती। तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले होते। मंडळी, शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो। म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम 1 ते 2 तास आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा। समजा कुलदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप करावा। विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा। ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते। श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते। परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे। त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही। ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा। मंडळी, जर कुणाला कुलदेवता कोण आहे हे ठाऊक नसल्यास तर त्यांनी काय करावे? तर कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा। हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते। अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूती घेतली आहे। श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे। यामुळे कुलदेवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो। जसे की श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा। मंडळी, देवतांच्या विविध उपासना पद्धतींपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप करणे। नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने करणे लाभकारी आहे। भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही नामासोबत असतेच। मंडळी, सर्व काही ईश्वरानेच निर्माण केले असल्याने कोठेही कधीही त्याचे नाव घ्यावे। एकाच ठिकाणी बसून नामजप करण्यापेक्षा व्यवहारातील सर्व कामे करत असताना नामजप करणे ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे। कारण त्यात एकतर साधना अखंड चालू राहते आणि दुसरे म्हणजे व्यक्ती व्यवहारातील कामे करत असताना नामजपामुळे मायेत असूनही नसल्यासारखे असते। अशा सर्व स्थितीत भगवंताशी अनुसंधान साधणे याला सहज स्थिती किंवा सहज अवस्था असे म्हणतात। मंडळी, असे मानले जाते की प्रत्येक कुटुंब किंवा वंशामध्ये एक विशिष्ट दैवी संबंध असतो जो पिढ्यानपिढ्या पाळला जातो। कोणतीही कुलदेवी किंवा कुलदेवता कुळाची रक्षक म्हणून पाहिली जाते, जी त्या कुळातील सर्व सदस्यांचे रक्षण करते। कुलदेवी किंवा कुलदेवतेची पूजा केल्याने कुटुंबात आशीर्वाद आणि समृद्धी येते। कुटुंबातील देवतांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने संपूर्ण कुटुंबावर कृपा राहते। मंडळी, कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या पूजेची प्रथा प्रत्येक समुदायात वेगवेगळी असते आणि सर्व कुळातील देवी देवताही भिन्न असतात। कोणत्याही विवाह समारंभात त्यांना आमंत्रित करणे अनिवार्य मानले जाते आणि कुटुंबात समृद्धी राहावी म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात। कुलदेवता ही आपल्या वंशाची रक्षक मानली जाते। म्हणून असे म्हटले जाते की मुलाच्या जन्मानंतर त्याचे आरोग्य चांगले राहावे आणि जीवनात कोणतीही समस्या येऊ नये म्हणून त्यांच्या दर्शनासाठी नेले पाहिजे। मंडळी, देवाऱ्यात देवतांची मांडणी करताना ती शंकूच्या आकारात करावी। पूजा करणाऱ्या भक्ताच्या समोर शंकूच्या टोकावर म्हणजेच मध्यभागी श्री गणपती ही देवता ठेवावी। पूजा करण्याच्या उजव्या हाताला स्त्री देवता ठेवाव्यात तर कुलदेवीची रूप आधी ठेवावे। कुलदेवी नंतर उच्च देवतांची उपरूपे असल्यास ती ठेवावीत। त्यानंतर ती उच्च देवता ठेवावी। पूजा करण्याच्या डाव्या हाताला याच क्रमाने पुरुष देवता म्हणजे कुलदेव आधी,
त्यानंतर उच्च देवतांचे उपरूप आणि त्यानंतर उच्च देवता ठेवाव्यात. गणपती मध्यभागी ठेवावा. तो आपली नाद भाषा समजू शकतो. गणपती नादाचे प्रकाशात आणि प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. गणपती इच्छा लहरींशी संबंधित असल्याने भक्ताच्या इच्छा किंवा भक्ताने देवाकडे केलेले मागणे तो कुलदेवी किंवा कुलदेव यांच्यापर्यंत पोचवतो. त्यानंतर कुलदेवी किंवा कुलदेव सहाय्य करतात. प्रत्यक्ष कुलदेव किंवा कुलदेवी देवघर आणि पूजेतील उपकरणे जीवाच्या कामनापूर्तीसाठी उच्च देवतांकडे याचना करतात. त्यामुळे उच्च देवतांचे तत्व कार्यरत होऊन जीवासाठी कार्य करते. मंडळी, कुलदेवतेची मूर्ती असेल तर त्या कुलदेवतेची मूर्ती तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे आणि रोज त्या मूर्तीचे पूजन सकाळ संध्याकाळ झालेच पाहिजे. खास करून विवाहित महिलांनी कुलदेवीची मूर्ती स्थापन करावी आणि कुलदेवीची रोज पूजा करावी. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोज कुलदेवीचा मंत्र जाप 1 माळ तरी अवश्य करावा. कुलदेवीच्या वारी तुम्ही उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास अवश्य करावा. दुसरे तुम्ही उपवास नाही सुद्धा केले तरी चालेल, परंतु चतुर्थी, एकादशी आणि कुलदेवीच्या वारी तुम्ही उपवास केला तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभदायक असू शकतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी उपवास करू शकतात. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवीचे दर्शन घेतल्यावर कुलदेवीची साडी देऊन ओटी अवश्य भरावी. कुलदेवीच्या या 4 गोष्टी तुम्ही अवश्य करा. तुमचे कुटुंब सुखी आणि समृद्धी होईल.